इकडे आता आपण पाहिलंय की अर्णव परत यावा यासाठी अखंड अखंड हरिनामाचा जप आता इकडे रमाकांत राजे शिर्के यांनी आता चालू ठेवलेला आहे। आणि रमाकांत राजे शिर्के यांनी जो अखंड हरिनामाचा जप आता चालू ठेवलाय आणि त्याचमुळे मात्र आता इकडे आजीला ते सांगतायत कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, काहीही झालं तरी सुद्धा या अखंड हरिनामाचा जप चालू आहे आणि जोपर्यंत हे आता इकडे दिवा चालू आहे तोपर्यंत काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा मी आता चिंटूसाठी हे सगळं करत आहे, चिंटूला काहीही होऊ देणार नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे त्यांनी अखंड ज्योत तेवत ठेवले आणि जप चालू ठेवलेला आहे। आणि ते आता देवाशी उभा दावा मांडतायत, इतक्या वर्षांनी माझा मुलगा माझ्यासोबत आलेला आहे आणि त्याला तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीयेस। काहीही झालं तरी माझा मुलगा हा आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मी त्याला गमावणार नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता आजी सांगते खरंच तुम्ही म्हणताय तसंच व्हायला पाहिजे। आणि कंटिन्युअसली काही न खाता पिता ते आता देवासमोर बसून आहेत। आजीला या सगळ्याचं खूप आश्चर्य वाटते आणि जरा तिला आता विश्वास पण वाटायला लागलाय की आपण या माणसावरती आता इकडे म्हणजे आरोप केलाय किंवा आपण या माणसाला अशा पद्धतीने इतकं सगळं बोललोय, खरंच खरंच आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे। इकडे ईश्वरी सुद्धा प्रार्थना करते पण देवी आईच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे आणि अचानकपणे दिवा तो फडफडायला लागतो आणि बाबा पण घाबरलेत आणि त्याचबरोबर घाबरले ईश्वरी सुद्धा, दोघं सुद्धा घाबरलेत आणि त्यानंतर दोघं सुद्धा विचार करायला लागलेले आहेत की नक्की आता हे सगळं काय चाललंय। आणि त्यानंतर ईश्वरी देवाचा कंटिन्युअसली धावा चालू करते पण इकडे अर्णवला मात्र आता किडनॅप करणाऱ्या लोकांनी इकडे आता आतमध्ये डांबून ठेवलंय आणि त्याच वेळेला शिर्के आलेले आहेत आणि शिर्के सांगायला लागतात की पोलीस कंप्लेंट जरी झाली असली तरी अर्णव सरांचा कुठेच काही पत्ता लागत नाहीये। आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच फोनवरती राजेश सांगत आहे काहीही झालं तरी 24 तासापर्यंत मात्र आता त्यांना सोडायचं नाहीये आणि यासाठी शोध थांबणं आवश्यक आहे। आणि हा जर का शोध थांबायचा असेल तर मात्र त्या चिंटूचे सगळे म्हणजे जे काही हे आहे ते सगळे कपडे किंवा त्याचे घड्याळ अशा सगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू आता एखाद्या बॉडीवरती जर का आपण टाकल्या तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता इकडे त्याचा शोध थांबेल। पोलिसांनी जर का शोध घेतला आणि चिंटू सापडला तर नाही चिंटू सापडता कामा नये आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं साम दाम दंड भेद तरी सुद्धा मी करायला तयार आहे। आणि असं म्हणत तो आपल्या कॉल करतोय, कॉल करून आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो काहीही झालं तरी सुद्धा 24 तासाच्या आत मी जे सांगतोय ते करा। 24 तासापर्यंत पोलीस जर का आपल्यापर्यंत पोहोचू नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचे सगळे कपडे चेंज करा, त्याच्या अंगावरचं घड्याळ आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही एका वेगळ्या डेड बॉडीला टाका आणि ती डेड बॉडी पोलिसांना भेटेल असं बघा। आणि यावरती गुंड म्हणतात ते काय आणि त्याच्यानी काय होणार आहे। आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राजेश, हे बघा त्याच्यानी काय होईल माहितीये का, त्याच्यामुळे आता इकडे हा शोध थांबेल म्हणजे त्याला पोलीस समजतील की हा डेड आहे आणि हा डेड आहे असं म्हटल्यावरती मग मात्र पोलीस आता इकडे तो शोध थोड्या कारणासाठी थोड्या वेळासाठी थांबवतील आणि माझी वेळ पूर्ण होईल। मला जे काही करायचं आहे ते हेतू पूर्ण झाला की त्यानंतर पुन्हा एकदा त्याला आपण सोडून देऊ आणि तोपर्यंत पोलिसांचा शोध मात्र थांबला पाहिजे आणि याच कारणासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते गुंड तसंच जे सांगितलंय तसंच किडनॅप केलेल्या अर्णवच्या शरीरावरील सगळे आता ज्या वस्तू आहेत म्हणजे आता त्याचं घड्याळ, त्याच्या गळ्यामधलं लॉकेट आणि ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या काढण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आता इकडे जे काही राजेशने सांगितलेलं आहे ते सगळं आता खरं करता येईल किंवा त्या सगळ्यामध्ये पुन्हा आता म्हणजे अशाच पद्धतीने आता इकडे बॉडीवरती टाकता येईल। आणि यावरती तो सांगायला लागतो लवकरात लवकर हे सगळं करा म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस सोपी जाईल असं म्हटल्यावरती मग आता अर्णवचं सगळे कपडे सुद्धा काढले जातात आणि ते एका बॉडीला घातले जातात। अर्णवला याच्यामध्ये काहीच माहिती नाहीये आणि तो गुंड सांगायला लागतो चला पुढची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करूया। आणि असं म्हणत असताना साधारणपणे अर्णव हे सगळं ऐकतोय पण त्याला हालचाल मात्र काहीच करता येत नाहीये। इकडे तोपर्यंत पोलीस स्टेशनवरती सारख्या चक्रा मारून आता ईश्वरी आणि इकडे मामा यांची धावपळ तर आता चालूच आहे। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे मामा सांगत आहेत काय झालं, शोध लागला का? आणि पोलीस सांगतात हे बघा म्हणजे काहीतरी शोध लागलाय,
कोणीतरी आता तिकडे सापडलेली आहे एक बॉडी. मामा म्हणतात नाही नाही, आम्ही बॉडी वगैरे काही शोधत नाही आहोत, आम्हाला मात्र आता अर्णव राजेश शिर्के पाहिजेत. यावरती ते म्हणतात हो, एक बॉडी सापडले. ज्या वेळेला एखादी व्यक्ती अशी गायब असेल ना आणि त्यावेळेला आम्ही आता बॉडी वगैरे सापडली तर ती नातेवाईकांना दाखवू आणि तुम्ही तिकडे बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी जाऊ शकता. असं म्हटल्यावर ती ईश्वरी खूपच चिडलेली आहे. हे बघा, तुम्ही चुकीची माहिती सांगताय. आम्ही कोणतीही बॉडी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी इकडे आलेलो नाही आहोत. आम्हाला लवकरात लवकर आता तुम्ही जे काही अर्णव राजे शिर्के यांच्याबद्दलची माहिती आहे ती माहिती द्या. असं म्हटल्यावर तो म्हणतो अहो मॅडम, असं काय करताय, मी जे काही तुम्हाला सांगतोय ना तेच खरं आहे. तुम्हाला या सगळ्यामध्ये तिकडेच जावं लागेल जिथे आता तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता बॉडी आयडेंटिफिकेशन शिर्के, त्याचबरोबर इकडे आता आकाश आणि आता ईश्वरी चाललेली आहे. लगेचच आता इकडे प्लॅन राजेशचा वर्कआउट झाल्याचं त्याला आता समजलेलं आहे आणि राजेश विचार करतोय चला आपला प्लॅन काहीही झालं तरी सुद्धा वर्कआउट झालेला आहे. आता इकडे हे लोक बॉडी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जातील आणि इथेच आपला प्लॅन आता यशस्वी होईल. असं म्हणत त्यानंतर मग आता हे दोघं बॉडी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आलेले आहेत आणि तोपर्यंत आता राजेशला वेळ मिळालाय, कारण जोपर्यंत बॉडी आयडेंटिफिकेशन होत आहे आणि तोपर्यंत मात्र आता इकडे ही सगळी प्रोसेस थांबलेली आहे आणि त्यानंतर मग आता सगळ्या वस्तू आधी दाखवल्या जातात आणि तोपर्यंत आता इकडे अर्णवचा शोध घेणं बंद झालेलं आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता पोलीस सांगायला लागतात हे बघा, तुम्ही या सगळ्या वस्तू नीट एकदा चेक करून घ्या. या वस्तू आता एकदा नीट चेक केलात ना की तुम्हाला समजेल. सगळ्यात पहिलं ईश्वरी ते घड्याळ हातात घेते. घड्याळ हातात घेतल्यावरती ईश्वरीला लगेचच कळलंय की हे घड्याळ तर अर्णव सरांचं आहे आणि तिचा तिथेच बांध फुटलेला आहे आणि ती सांगायला लागते हे घड्याळ अर्णव सरांचं आहे. आणि त्यावरती पोलीस म्हणतात बाकीच्या गोष्टी सुद्धा आता बघून घ्या. तर तेच कपडे, तेच सगळं असतं, कारण काही झालं तरी सुद्धा आता इकडे जो राजेशने खेळ खेळलाय तो यशस्वी झाले. आणि त्यानंतर मग आता त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आल्यावरती त्यावेळेला मात्र आता इकडे ईश्वरीने ओळखलेलं आहे की हे अर्णव सर नाही आहेत आणि त्यानंतर ती सांगते नाही, हे अर्णव सर नाही आहेत. आणि पण या सगळ्यामध्ये बराचसा वेळ वाया गेलेला आहे आणि तेच इकडे राजेशला पाहिजे आहे, जेणेकरून आता इकडे 24 तासामध्ये त्याला पूर्णपणे या सगळ्याची सोय करता येईल, त्याला पैशाची सोय करता येईल आणि त्यामुळे तो आता हे सगळं करत आहे. पण आता आकाश आणि हे दोघं जण यांनी ओळखलंय की मुळातच हे आता अर्णवची बॉडी नाहीये आणि ते पोलिसांना तसंच सांगतायत नाही, ही अर्णवची बॉडी नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ते दोघं जण तिकडून निघालेत. पण रमाकांत याने मात्र राकेशचं बोलणं ऐकलेलं तो आता ईश्वरीला सांगतोय. ईश्वरी ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला रमाकांत तिला सांगायला लागतोय आत्तापर्यंत मला माहीत नव्हतं की हे सगळं नाटक कोण करतंय, पण मला आता सगळं नाटक समजलेलं आहे. असं ज्या वेळेला रमाकांत तिला सांगतो आणि त्यावेळेला मग आता ईश्वरी सांगायला लागते काय बोलताय तुम्ही. आणि त्याच वेळेला मग आता तो सांगतो जे काही घडलंय ना त्या सगळ्या गोष्टी आता मी तुला सांगतो. मी स्वतः या राकेशचं बोलणं ऐकतोय, हा दिसतोय ना तितका साधा सोपा माणूस नाहीये. आणि असं म्हटल्यावर ती सांगायला लागते हो, हे तर तुम्ही बोलताय ते 100% खरं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो ते काही नाहीये, चिंटूला शोधण्यासाठी जे काही मला आता करता येईल ते सगळं करण्यासाठी मी तयार आहे. आणि असं म्हणत मात्र आता रमाकांत आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तिकडून बाहेर पडलेला आणि ईश्वरी सांगते तुम्ही एकटे जाऊ नका, मी तुमच्या सोबत येत आहे. असं म्हणत ईश्वरी सुद्धा आता इकडे लगेचच आलेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता इकडे आता रमाकांत त्या ठिकाणी पोहोचलाय. राकेशचा पाठलाग करत रमाकांत तिकडे पोहोचलेला आहे आणि रमाकांत गुंडांच्या तावडीमधून आता मात्र सोडवत आहे ते म्हणजे इकडे आपल्या मुलाला. ईश्वरी धावत आले आणि आता अर्णव तोपर्यंत शुद्धीवरती येत चाललाय, पण त्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता म्हणजे त्याला शुद्धी पूर्णपणे बेशुद्ध केल्या कारणाने त्याला आता काहीच करता येत नाहीये. बरं, हे सगळं होत असताना रमाकांतवरती काही गुंड हल्ला करतात. ईश्वरी आता ओरडण्याचा प्रयत्न करते, ईश्वरी त्याला या सगळ्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण रमाकांतवरती हल्ला झालेला आहे आणि रमाकांतला ताबडतोब आता कुणीतरी हल्ला केल्यामुळे ते आता चाकू लागलेला आहे. चाकू लागल्यावर ती रमाकांत खाली पडलाय, तोपर्यंत अर्णव उठलाय आणि ईश्वरी ओरडायला लागते बाबा बाबा असं म्हणत. ज्या वेळेला ईश्वरी आता ओरडायला लागते आणि त्यावेळेला मात्र आता रमाकांत उठलाय आणि आता इकडे अर्णव सुद्धा उठलेला आहे. अर्णव आता मध्यरात्री हातावरती घेऊन निघालेला आहे आणि त्यानंतर मग आता रमाकांत आणि अर्णव हे दोघं जण निघालेले आहेत ते म्हणजे इकडे मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये. आता रमाकांतची पूर्णपणे अवस्था विचित्र आहे आणि आता त्याला अर्णव घेऊन चाललाय. प्रेक्षकांनो, इथेच खऱ्या अर्थाने मालिका आता खूप
खूप मोठ्या टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. माझ्यासाठी का तुम्ही स्वतःचा जीव आता हे केलात? यावरती तो सांगायला लागतो, काय उपयोग आहे? नाहीतरी जगून तरी माझ्या आयुष्याचा काही उपयोग नाहीये आणि यासाठी मी आता स्वतःला संपवण्याचा विचार करतोय. काय उपयोग आहे? माझ्यामुळे तुझं आयुष्य वाचलं, बास झालं. आणि त्यावरती अर्णव सांगायला लागतो, नाही, असं काहीही बोलू नका. माझ्यासाठी तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात. एकतर आई मला सोडून गेलेली आहे, आता बापाचं प्रेम मला गमवायचं नाहीये. एका झटक्यात अर्णव आणि रमाकांत यांच्यामधले दुरावे तर दूर झालेत, पण रमाकांतने अर्णवचा जीव वाचवून खूप मोठं काम सुद्धा केले.